रामकृष्ण हरी. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री पांडुरंग महात्म्य कथासारमधील शेवटचे अध्याय म्हणजेच अध्याय 31 आणि अध्याय 32. अध्याय 31 मध्ये गया वर्णन दिलेले आहे आणि 32 मध्ये श्री पांडुरंग महात्म्य या ग्रंथाची फलश्रुती काय आहे हे सांगितलेले आहे. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय 31 गया वर्णन. पार्वतीला शंकर म्हणाले, हे पार्वती, आता मी तुला गया यात्रा कशी करावी, गया यात्रेचे महात्म्य काय आहे ते सांगतो. घरातून गया यात्रेला निघण्यापूर्वी घृतश्राद्ध करावे, गावाला प्रदक्षिणा घालावी व यात्रेला निघावे. त्या दिवशी दुसऱ्या गावात जाऊन भोजन करावे, अहंकाराचा त्याग करावा. घरातून जाताना मन आनंदित असावे. आपल्या पावलागणिक आपल्या पितरांना वैकुंठाला जाण्यासाठी पायऱ्या निर्माण होतात. अनेक पाऊल टाकताना अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. पितृतीर्थात पिंडदान करणे अति उत्तम. भाद्रपद मास, पितृपक्ष, मार्गशीर्ष कृष्ण या काळी पिंडदान करावेत. जवळ पैसा असेल तर यथासांग श्राद्ध करावे. जवळ पैसा नसेल तर पाने फुले यांचेच पिंडदान द्यावे. भगवान श्री हरीचे चरण आहेत. तेथून पूर्ववाहिनी भीमरथी नदी आहे. त्या नदीवर क्षौर करून स्नान करावे. त्यामुळे पितरांना आनंद होतो. तेथून 2 प्रहरी गोपाळ पर्वतावर जावे. तेथे सुडा नदी संगमात स्नान करावे. त्यामुळे पितरांना आनंद होतो. तेथून परत येऊन श्राद्ध करावे. प्रेत पर्वताकडे 1 मूठ तीळ टाकावे. त्यामुळे ज्याचे आजपर्यंत क्रियाकर्म झालेले नाही, जे अपुत्रिक मृत्यू पावले, त्यांचा उद्धार होतो. श्राद्ध कर्म पूर्ण झाल्यावर विष्णू चरणी मस्तक ठेवून मी ऋणत्रयातून मुक्त झालो याचा तू साक्षी आहेस असे भगवंताला निवेदन करावे. मग पर्णिका संगमी म्हणजे पुष्पवती संगमात स्नान करावे. शरावती संगमात स्नान करावे आणि पितृतर्पण करावे. सातूच्या पिठाचे पिंड द्यावे. मग ब्राह्मण संत अर्पण करून यथाशक्ती दान करावे. त्यानंतर पंढरपुरात येऊन विठ्ठलाच्या चरणी लोटांगण घालावे व माझे पितृऋण फेडावे अशी प्रार्थना करावी. गया यात्रा करणे शक्य झाले नाही तर या अध्यायाचे त्रिवार पठन करावे. एवढ्याने सुद्धा गया यात्रेचे पुण्य मिळते. श्राद्धकाळी या अध्यायाचे पठन केले असता पितरांना विशेष आनंद होतो. ज्याने विठ्ठलाचे चरण धरले असता मनुष्य सर्व ऋणातून मुक्त होतो. तो संसार सागर तरून जातो. भगवान त्याला काहीही कमी पडू देत नाही. म्हणूनच त्या विठ्ठलाला सर्व भावे शरण जावे. गुरुपदी पिंडदान केले तर तो मनुष्य पशुपेक्षा अधम होय. दुसऱ्याची निंदा करणारा अहंकारी मनुष्य पशुहून अधम समजावा. अशा मनुष्याला परमपदाची प्राप्ती होत नाही. तो सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. जे गुरुपदी पिंडदान करतात ते धन्य होय. हीच कथा श्रीधर स्वामी ब्रह्मानंदाच्या कृपेने सांगत आहेत. श्री पांडुरंग महात्म्याचा 31 अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. आता आपण बघणार आहोत अध्याय 32. श्री पांडुरंग महात्म्य फलश्रुती. शंकर पार्वतीला सांगतात, हे भवानी, पांडुरंग क्षेत्र म्हणजे साक्षात दक्षिण काशी आहे. काशी, प्रयाग, गया इत्यादी सर्व तीर्थे तेथे आहेत. सर्व भक्तांचा कैवारी विठ्ठल तेथे कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे. तो विठ्ठल पूर्ण ब्रह्म, सनातन, सच्चिदानंद, धन इंद्रियांचा अगोचर आहे. माझे शरीर हेच पंढरी क्षेत्र आहे. त्या यंत्रावर सर्व देवता असून मध्यभागी विठ्ठल उभा आहे. सर्व देवता विठ्ठलाची सेवा करण्यासाठी हात जोडून उभ्या आहेत. तो विठ्ठल मोठा उदारदाता असून सर्व याचकांना, भक्तांना मोक्ष देऊन तृप्त करतो. सर्व देव रोगग्रस्त झाले म्हणून ते विठ्ठलरूपी वैद्याला शरण गेले. या विठ्ठलाचे मुख पाहताच सर्व रोग पळून गेले.
पंचभूतांनी झपाटलेले मायेच्या पाशात अडकलेले लोक विठ्ठलाला शोधत पंढरपुरात येतात. या विठ्ठलाचे चरण पाहताच सर्व भूते पळून जातात. हा विठ्ठल मोठा जादूगार आहे, वैदू आहे. याच्या नुसत्या स्मरणाने सर्व दोष नाहीसे होतात. याच्या केवळ इच्छेनेच प्राणी जन्मास येतात व जातात. ते पंढरपूरचे भूत मोठे अजब आहे, हे भल्या भक्तांना भुलवते. याच्या नादाला जो लागला तो संसारातून संपला असेच समजावे. हे पंढरीचे भूत आपल्या भक्तांना झपाटते, मग त्यांना ते आपल्यापासून दूर जाऊच देत नाही. अहो, विठ्ठलाने ज्यांना झपाटले त्यांना संसार प्रपंच आवडेनासा होतो. या विठ्ठल भूताने अनेकांना वेड लावले आहे. या पंढरी क्षेत्रात जो येतो त्याच्या अंतःकरणात हे भूत प्रवेश करते, मग त्याला त्याचा संसार उरतच नाही. या पंढरीच्या भूताने झपाटलेला चंद्रभागेच्या वाळवंटात नाचू लागतो, टाळ्या वाजवतो. या भूताचा जे कार करतो. त्याच्या संगतीला जे लागतात तेही त्याच्यासारखे होऊन आनंदाने नाचू लागतात, गाऊ लागतात, गडाबडा लोळू लागतात. या विठ्ठल भूतालाच हाका मारतात. त्यांचे अंतःकरण भक्तीप्रमाणे भरून जाते. तरलो तरलो संसार सागर तरलो असे म्हणू लागतात. काही जण आपले धन गवता समान मानून त्याचे दान करतात. कित्येक जण मौन व्रत धारण करतात, तर काही जण फार बडबडतात. श्रीहरीच्या असंख्य लीला सांगतात. काही जण अंतःकरणात सुखी होऊन आनंदाने डोलू लागतात. काही जण श्रीहरीच्या मुखाकडे एकटक नजरेने पाहत राहतात. काही जण समाधी लावून बसतात, तर काही जण घरादारावर तुळशीपत्र ठेवून सर्वांतून मुक्त होतात. जे ब्रह्मचारी राहतात त्याच्या ठिकाणी स्त्री पुरुष कसलाच भेदभाव राहत नाही. जे गृहस्थाश्रमी असतात त्यांना आपल्या कुटुंबाची कसलीच चिंता राहत नाही. जे घरादाराचा त्याग करून वानप्रस्थी होतात त्यांना मान अपमान अभिमान काहीच नसतो. त्यांना आपल्या देहाची आठवण नसते. कित्येक जण संसाराला आग लावतात, काम क्रोधाला जाळून टाकतात, संन्यासी होतात. त्याच्या ठिकाणी आपपर भाव नसतो. तरुतल वासह करतल भिक्षा अशी त्याची अवस्था असते. अशा या पंढरीच्या भूताने अनेकांचा घात केला आहे, अनेकांना वेड लावले आहे. हे भूत भोळ्या बाबड्यांना चांगलेच बनविते, त्यावर प्रेमाचा फास टाकून भुलविते, जीवे मारते. या लोकांची संसार भावना पळविते. त्याचे जे संचित असेल तेही काढून नेते. देहबुद्धीच्या कोल्हटांना पळवून लावते. अनेक भाग्यवंत भक्तांना याने एकांतात बुडविले. त्या भक्तांना हे भूत परत जन्मालाच येऊ देत नाही. ज्यांचे अनंत जन्मीचे पुण्य असते ते याच्या तावडीत सापडतात. त्यासाठी हे भूत कटीवर हात ठेवून बारीक नजरेने टेहाळणी करीत असते. जेवढे म्हणून याला भेटतात त्या सर्वांना हे भूत आपल्या पोटात घेते. असे विठ्ठल भूत मोठे जबरदस्त आहे. शंकर पार्वतीला सांगतात, हे पंढरी क्षेत्र माझे स्वरूप आहे. माझे हृदय म्हणजे ते बिंदुस्थान. विठ्ठल तो कमरेवर हात ठेवून पंढरी क्षेत्रात उभा आहे. तो विठ्ठलच लक्ष्मीजवळ आहे. तोच पुंडलिकाच्या दारात उभा आहे. हा विठ्ठल चराचरावर व्यापून राहिला आहे. तो सगळीकडे आहे. हाच गोकुळात बासरी वाजवीत होता. यालाच गवळणींनी उखळाला बांधून ठेवले होते. यानेच मथुरेला जाऊन कंस चाणूर यांना ठार मारले. या ऋषिकेशानेच सांदीपनींच्या आश्रमात राहून विद्याभ्यास केला होता. यानेच समुद्रात द्वारकानगरी बांधून सगळी मथुरा तेथे नेली होती. यानेच रुक्मिणीला रुसविले, दिंडीरवनात पाठविले, मग तिची समजूत घालण्याच्या निमित्ताने तेथे आला. तेच हे पंढरी क्षेत्र. पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला व तेथेच विटेवर वाट पाहत उभा राहिला. गेली
28 युगे हा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. श्रीधर स्वामी सांगतात, माझा पिता ब्रह्मानंद हाच माझा गुरु. त्याच्या कृपेनेच हा पांडुरंग महात्म्याचा ग्रंथ पूर्ण झाला आहे. चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला दिगंबर विठ्ठल हाच आदिपुरुष होय. याच्यापासून आनंद संप्रदाय सुरू झाला. त्याला भगवंताने सर्वप्रथम ज्ञानोपदेश केला. ब्रह्मदेवाने ते ज्ञान अत्री ऋषींना दिले. अत्रींच्या पोटी पूर्ण अवतार दिगंबर दत्तात्रय अवतरला. अत्रीने ते सर्व ज्ञान दत्तात्रयाला दिले. दत्तात्रयाने ते सदानंदाला दिले. सदानंदाने तेच ज्ञान रामनंदाला दिले. रामनंदांनी ते ज्ञान अमलानंदाला दिले. अमलानंदाने गंभीरनंदाला, गंभीरनंदाने ते आत्मज्ञान सहजनंदाला दिले. दत्तानंदाच्या पोटी ब्रह्मानंदाचा अवतार झाला. तो ब्रह्मानंदच माझा गुरु आहे. त्या ब्रह्मानंदानीच ते ज्ञान मला दिले. एकूण 32 अध्यायात पांडुरंग महात्म्य मी सांगितले. तो ग्रंथ आता पूर्ण झाला आहे. या ग्रंथाने पांडुरंग प्रसन्न होतो. हा ग्रंथ म्हणजे साक्षात पांडुरंगच आहे. शंकरांनी हे महात्म्य पार्वतीला सांगितले. तेच नारदांनी शेषाला सांगितले. तेच महात्म्य शौनकादिकांना सुतांनी सांगितले. आता ग्रंथाची फलश्रुती सांगतो. या ग्रंथाने भक्तिभावाने पठन केले असता, श्रवण केले असता सर्व दोषांचा नाश होतो. या ग्रंथाचे एक वेळ पारायण पठन केले आहे त्यांना पंढरी यात्रेचे पुण्य लाभते. या ग्रंथाची 100 पारायणे केली असता पुत्र संतानाची प्राप्ती होते. या प्रासादिक ग्रंथ म्हणजेच कथासार घरात पवित्र स्थानी ठेवला असता भूत प्रेताची बाधा होत नाही. घरातील दारिद्र्य नाहीसे होते. या ग्रंथाची पारायणे केली असता कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. घरात सुख शांती नांदते. ऐश्वर्याची प्राप्ती होते. कोणतीही पीडा होत नाही. या ग्रंथाचे श्रवण केले असता स्वतः पांडुरंग श्रोत्याला सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्त करतो. 10 दिवस नित्य नियमाने त्रिकाळ पठन केले असता मोक्षदाता पांडुरंग सर्व संकटांचा नाश करतो. यावर विश्वास ठेवावा. श्रीधर स्वामी श्रोत्यांना विनवितात की या ग्रंथावर पूर्ण विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही संसार दुःखातून मुक्त व्हाल. येथेच श्री पांडुरंग महात्म्याचा 32वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. संपूर्णमस्तु. शुभम भवतु. बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.